दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहूब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त 52 फूट उंचीचे हुबेहूब काशी विश्वनाथ मंदिर साकारण्यात आले। शिवाय राज्य महोत्सव म्हणून विविध उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येणार आहेत। मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचं 30वं वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते। गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर, तर त्यापूर्वी उज्जैन येथील महाकाल मंदिर, केदारनाथ मंदिर, पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई समाधी मंदिर अशा विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती। तर मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती। विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लेमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होतात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करतात, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे। तसेच दरवर्षी चित्रपट, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात। त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरलंय। श्री काशी विश्वेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर पवित्र गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे। क्रूर आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले। या मंदिराच्या ठिकाणी मस्जिद उभारली। अनेक शतके गेल्यानंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले। हिंदू धर्मानुसार काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणे आणि गंगेत स्नान करणे हे मुक्ती किंवा मोक्षाच्या मार्गावरील महत्त्वाचे टप्पे आहेत। या शहरात सुमारे 1656 मंदिरं आहेत, त्यामुळे याला मंदिरांचं शहर असंही म्हणतात। त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचं आहे। इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढलं गेलंय। उत्तर भारतातील मंदिरांप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नागर शैलीत बांधण्यात आलंय। मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपऱ्यात काशी विश्वनाथाची मुख्य शिवपिंडी आहे। त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात। ते काळ्या पाषाणाचे व सोन्या चांदीनं मडवलंय। त्याच मंदिराची हुबेहूब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे। मंदिराचा कळस, वैशिष्ट्यपूर्ण असलेले खांब, विश्वेश्वराची पिंड या सगळ्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे। यासोबतच या संपूर्ण परिसरात दिव्यांची खास रोषणाई करण्यात आली असून तरुणांसाठी ही रोषणाई खास आकर्षक ठरते। दरवर्षी मंदिर आणि ही रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। तसेच याही वर्षीची आरास गणेश भक्तांना नक्की आवडेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान राज्य शासनातर्फे गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे। त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 जे गडकिल्ले आहेत त्यांना जागतिक युनेस्कोचा दर्जा मिळाला आहे। त्यानिमित्तानं या किल्ल्यांचं प्रदर्शन, ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी याबाबतही जनजागृती करण्यात येणार असल्याचं मंडळानं सांगितलंय। वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या परंपरागत गेल्या 28-30 वर्ष आम्ही उत्साहाने साजरा करणाऱ्या गणेशाच्या दर्शनाला आपण दरवर्षी येताच माझा हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे। यावेळेचा देखावाही अतिशय सुंदर, आपल्याला भावेल, आवडेल। आपल्या प्रथा परंपरा, आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतून जन्मलेल्या महान विभूतांच्या कार्याला वंदन करणारा असा हा देखावा प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी बनारस वाराणसीचा घाट उभा करतो, काशी विश्वेश्वराचं मंदिर उभं करतो, गणरायाचं दर्शन सुद्धा आपल्याला मिळणार आहे। आणि म्हणून नक्की या, मी स्वतः आपल्या सगळ्यांचं स्वागत त्या ठिकाणी करायला इच्छुक आहे। आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे। धन्यवाद।